फाशी द्यायचं नाटक याने केलेलं आहे। तर त्याच्यामध्ये त्या हॉस्टेलचा अध्यक्ष, कलेक्टर, सीओ, डीवायएसपी हे सगळे प्रशासनाचे लोक आहेत ते, आणि हे सगळे यांच्यावर गुन्हे दाखल पहिले झाले पाहिजेत। यांनी गुन्हे दाखल कुणावर केले? आपली जी स्थिती आहे काय यांच्या प्रशावर 2 गुन्हे दाखल केले आणि मोठे मासे सोडून दिले। त्याच्यामुळं सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेनं, सर्व जाती धर्माच्या लोकांना येऊन त्या मोठ्या माश्याला 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे। त्याच्यात कलेक्टर असेल, डीवायएसपी असेल, हे सर्वजणांनी मिळून अनुष्काचा खून दाबून ठेवलेला आहे। ज्याचा प्रेताची विटंबना हे केलेली आहे। याच्या सगळे शासकीय लोक आहेत जिम्मेदार, आणि यांच्यावर पीएमचा रिपोर्ट हा त्यांच्या सांगण्यानं झालेला आहे। एसआयटीचा काही सुद्धा उपयोग नाही। माझी दलित कार्यकर्त्याला आणि तमाम जनतेला देशवासियांना अशी नम्र विनंती आहे, मित्रांनो, एसआयटी स्थापन केली इथं न्याय आपल्याला भेटणार नाही। इथं सीआयडी पाहिजे, गुप्त यंत्रणा पाहिजे। एसआयटी मुळे काहीच नाही, दिशाभूल करणारे हे एसआयटी आहे। त्यामुळं अनुष्काचा पीएम रिपोर्ट हा चक्क ह्याने बदललेला आहे। अनुष्काला बेस्टच्या गुन्हा होत्या मारलेल्या, डोक्यामध्ये रक्त निघालेलं होतं, पाठीवर मारलेल्या गुन्हा होत्या। हे सर्व असताना सुद्धा पीएमच्या रिपोर्ट मध्ये काही सुद्धा दाखविलेलं नाही की शासनानं त्या मोठ्या झेंड्याला वाचविण्यासाठी हे सर्व नाटक पीएमचं केलेलं आहे। जोपर्यंत सर्व समाज एकत्र येऊन कलेक्टर, डीवायएसपी हे जोपर्यंत लोक 302 गुन्हा दाखल होत नाही, अशी माझी नम्र विनंती आहे। आपल्या केज तालुक्याच्या वतीनं आपण तिथं उपोषणावरून उपोषण ठेवू 500 लोकांच्या केज तालुक्याच्या वतीनं, आणि तिथून उठायचं नाही। हे असं करून आपल्याला न्याय भेटणार नाही। अनुष्काला न्याय कसा भेटत नाही तर आपण रस्त्यावर उतरावं लागेल। बाबासाहेबांच्या संविधानानं आपल्याला अधिकार दिलाय, आपण अन्न खाता तिथं आपण उपोषण करू। जोपर्यंत हे मोठे झेंडा जेलमध्ये जात नाहीत तोपर्यंत आपण उपोषणातून उठता कामा नये। त्याच्यासाठी आपण सगळ्या तालुक्यात मोहीम राबवू, आणि एवढं बोलतो आणि माझे सर्व मार्गदर्शक